कर्नाक पुलाचं गुरुवारी लोकार्पण होणार आहे। मस्जिद बंद रेल्वे स्थानक ते डिमेलो मार्गाला जोडणाऱ्या या पुलाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण होणार आहे। धोकादायक स्थितीत असल्यामुळे ऑगस्ट 2022 मध्ये कर्नाक पूल हा बंद करण्यात आला होता। आता पुनर्बांधणीनंतर गुरुवारपासून हा पूल नागरिकांसाठी खुला होणार आहे। याच कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाला सिंदूर हे नावही देण्यात आलेलं आहे। मुंबई शहरातील महत्त्वाच्या असलेल्या पुलांपैकी एक असलेला कर्नाक पुलाचं उद्घाटन उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। तुम्ही जर पाहिलं तर हा जो कर्नाक पूल आहे, या कर्नाक पुलाचं काम पूर्ण झालेलं पाहायला मिळतंय। मुंबई महानगरपालिकेने 10 जूनची डेडलाईन दिली होती। त्या दिलेल्या डेडलाईनमध्येच या कर्नाक पुलाचं काम पूर्ण झालं होतं। मात्र हा जो कर्नाक पूल आहे त्याच्या नामकरणावरून या पुलाचं उद्घाटन लांबणीवर पडलं होतं आणि आता या पुलाचं नामकरण देखील ठरलेलं आहे आणि उद्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या पुलाचं उद्घाटन होणार आहे। विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाचं काम रखडलं होतं। त्यानंतर या पुलाचं काम जलद गतीने करण्यात आलं। 10 जूनच्या डेडलाईन मध्ये हे काम पूर्ण देखील झालं। मात्र या पुलाचं जे नामकरण आहे ते सिंदूर असं नामकरण करण्याचं निश्चित झालेलं आहे। कर्नाक पूल ऐवजी सिंदूर असा पूल या पुलाची नवी ओळख असेल आणि उद्याच उद्घाटन होत असल्यामुळे मुंबईकरांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे। कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।